नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। तर आज बऱ्याच दिवसातून मी एक छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चेहऱ्याचा काळवटपणा कमी करण्यासाठी, चेहरा उजळ दिसण्यासाठी घरगुती उपाय। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी रिसेंटलीच वॅकेशनवर जाऊन आलेली आहे आणि अंदमानला गेले होते। तो समुद्रकिनारी गेल्यावर आणि समुद्रात भिजल्यानंतर चेहरा खूप काळा होतो। तर भरपूर प्रमाणात मला टॅन झालेला आहे, जे ॲक्च्युअली आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे। जर त्याचे ब्लॉग्स तुम्ही बघितले नसेल तर मी माझ्या मराठी प्रतिभा ब्लॉग चॅनलवर टाकत आहे, नक्की तिथे जाऊन बघा। आणि हे जे टॅन आहे हे इतक्या सहजासहजी जात नाही। त्याचसोबत उन्हाळा देखील येत आहे, सनटॅन होणार आहे आणि आपण स्विमिंगला उन्हाळ्यात जातो, सो ते टॅन वेगळंच। आणि तुमचा जो स्किन कलर आहे तो असाच कधी कधी डल होऊन जातो किंवा चेहऱ्यावर काळवटपणा येतो। तर चेहरा थोडासा उजळ दिसण्यासाठी, म्हणजे तुमचा जो स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा एक टोन लाईट होण्यासाठी आज मी काही घरगुती उपाय सांगणार आहे, जे खूप सोपे आहेत आणि घरगुती गोष्टी वापरून मी केलेले आहेत। त्याच्यामुळे खर्च देखील एकदम कमी आहे आणि त्याचे इफेक्ट देखील खूप छान आहेत। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, घरगुती उपाय करायला मला देखील आवडतात आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील आवडतात। तर आज असेच घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि 3 फेस पॅक मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्याने तुमचा स्किन टोन जो आहे तो लाईट होईल। आता स्किन टोन तुमचा जो पण आहे तो डेफिनेटली छान आहे, हे मी नेहमीच सांगते। तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात, तुमचा स्किन टोन जो आहे तो सुंदर आहे। पण मी जसं सांगितलं की काही कारणांमुळे चेहऱ्यावर काळवटपणा आला असेल किंवा एक स्किन टोन तुम्हाला लाईट हवा असेल तर त्याच्यासाठी हे उपाय आपण करत आहोत। डेफिनेटली अगदी डार्क स्किनपासून लाईट स्किनपर्यंत खूप प्रमाणात आपल्याला जाता येत नाही आणि ते जाणं गरजेचं देखील नाही। फक्त एक स्किन टोन किंवा तुमचा जो कलर आहे तो थोडासा साफ दिसावा किंवा जो ओरिजिनल कलर आहे तो दिसावा, म्हणून हे काही उपाय आपल्याला करायचे आहेत। त्याच्यामुळे तुमचा जो पण स्किन कलर आहे त्याच्यामध्ये खुश राहा, आनंदी राहा। आणि हे जे घरगुती उपाय आहेत तर याने तुमचा स्किन नक्कीच साफ तर दिसतो, पण ॲक्ने पिंपल्स देखील येत नाही, चेहरा तजेलदार दिसतो, ग्लोईंग स्किन दिसायला लागते आणि याचे बरेच फायदे होतात तुमच्या स्किनसाठी। सो जरी तुम्ही सावळे असाल पण जर चेहऱ्यावर ग्लो असेल तर डेफिनेटली खूप सुंदर दिसतो। म्हणून मला हेच या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की जर तुम्हाला टॅन वगैरे आला असेल जास्त तर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। आणि येस, आपण जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला आणि बघूयात हे 3 फेस पॅक कसे वापरायचे। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 3 फेस पॅक आहेत तुम्ही एकाच दिवशी देखील वापरू शकता किंवा अल्टरनेट डेज देखील वापरू शकता। तिन्ही एकसोबत वापरा, अल्टरनेट डेजला तिन्ही वापरा किंवा आणखीन एक ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, म्हणजे 3 दिवस 3 वेगवेगळे फेस पॅक वापरा। तर याच्याने देखील तुम्हाला फरक दिसेल। जेव्हा तुमची स्किन जास्त काळवंडलेली आहे तर मला असं वाटतं की पूर्ण आठवडाभर तुम्ही हा प्रयोग करा किंवा हे फेस पॅक लावा, तेव्हा जास्त रिझल्ट तुम्हाला मिळेल। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेल्या आहेत। मला परत कमेंट बॉक्समध्ये विचारतात की ताई किती दिवसांनी लावायचा, कधी लावायचा, तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा व्यवस्थित। आणि हो, जर मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करत नसाल तर मराठी प्रतिभा हाच माझा आयडी आहे, तिथे पण मला फॉलो करायला विसरू नका। आता आपण बघूयात हे फेस पॅक मी कसे बनवलेले आहेत आणि माझं सनटॅन मी कसं रिमूव्ह केलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण पहिला फेस पॅक बनवूयात, जो खूप सोपा आहे आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। सर्वच जण आजकाल हा सनटॅन रिमूव्ह करण्यासाठी वापरतात। तर याच्यासाठी एका काचेच्या बाउलमध्ये मी घेतलेला आहे मध, म्हणजेच हनी। तर साधारण 1 चमचा मध आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे। 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कॉफी पावडर आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लिंबू। सो अर्ध लिंबू मी इथे कापून घेतलेला आहे आणि लिंबाचे साधारण 7-8 ड्रॉप्स किंवा अर्धा चमचा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे। आणि सगळ्यात शेवटी ऑप्शनल आहे पण ॲलोवेरा जेल जर असेल तर ते टाका। इथे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतला आहे। जर तुमच्याकडे प्लांट असेल तर डेफिनेटली ते तुम्ही टाकू शकता। यांना छान पद्धतीने मिक्स करा। आता कॉफी तुम्हाला माहिती आहे तुमचं अँटी एजिंग कमी करायला, त्याच्यानंतर तुमचं सनटॅन कमी करायला, स्किन ब्राईटन अप करायला आणि चेहऱ्यावर जे इन्फ्लेमेशन असतं स्किनवरचं तर ते कमी करायला खूप जास्त प्रमाणात हेल्प करते। तुम्ही इथे माझा फेस बघू शकताय। सो हा माझा टॅन झालेला फेस आहे आणि हा जो फेस पॅक आहे तो मी आता ब्रशच्या मदतीने चेहऱ्याला लावून घेणार आहे। सो जर तुम्हाला कॉफी थोडीशी वाढवायची असेल तर वाढवू शकता, पण अशी रनी कन्सिस्टन्सीमध्ये देखील हा पॅक तुम्ही लावू शकता। सो हा पॅक मी ब्रशच्या मदतीने माझ्या पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला देखील लावून घेणार आहे। आता तुम्हाला जसं मी सांगितलं की कॉफी जी आहे ती तुम्हाला स्किन ब्राईटन अप करायला मदत करेल। लेमन तुम्हाला माहिती आहे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि
ते ब्लिचिंगसारखं काम करतं चेहऱ्यावर. सो ते जरूर वापरा. जर तुम्हाला लेमनची ॲलर्जी असेल तर तुम्ही संत्र्याचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस देखील वापरू शकता किंवा दही वापरा. आणि ॲलोवेरा जेल स्मूथ करायला, हनी स्मूथ करायला स्किनला इथे वापरलेला आहे, मॉइश्चराईज करायला. सो येस, हा पॅक मी 10 मिनटं ठेवला आणि चेहरा धुवून आलेली आहे. सो तुम्ही बघता इन्स्टंटली लगेच चेहऱ्यामध्ये डिफरन्स दिसतो. हा फेस पॅक इतका छान आहे. आता वळूयात आपण आपल्या सेकंड फेस पॅककडे. तर या फेस पॅकसाठी मी इथे घेतलेला आहे बटाटा, पोटॅटो. तर एक बटाटा इथे मी त्याचा छिलका काढून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याचा ज्यूस काढणार आहे. तर एका बटाट्याचा आपल्याला इतका ज्यूस मिळून जातो. आता बटाटा तुम्हाला माहिती आहे, हा पण एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि स्किन ब्राईटन करायला किंवा सनटॅन रिमूव्ह करायला खूप प्रमाणात हेल्प करतो. सेकंड इन्ग्रेडियंट जो मी घेतलेला आहे ती आहे लिकराईज पावडर, म्हणजेच ज्येष्ठमध पावडर. ही देखील स्किन ब्राईटनिंग क्रीममध्ये वापरली जाते आणि खूप हेल्पफुल आहे ही चेहरा उजळ करण्यासाठी, चेहऱ्याचा काळपटपणा घालवण्यासाठी. सो 2 चमचे ही लिकराईज पावडर म्हणजे ज्येष्ठमध पावडर मी इथे घेतलेली आहे आणि पुन्हा मी थोडंसं लिंबू याच्यामध्ये टाकणार आहे, साधारण 5-6 ड्रॉप्स. आणि यांना छान पद्धतीने मिक्स करून घ्या. फक्त 3 गोष्टी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, पण या तिन्ही गोष्टी तुमचं सनटॅन रिमूव्ह करायला आणि स्किन ब्राईट करायला खूप प्रमाणात हेल्प करतात. सो यांना छान मिक्स करून आता पुन्हा मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेणार आहे. आता हे फेस पॅक तुम्ही एकाच दिवशी लावले तरी चालतील किंवा अल्टरनेट डेज वेगवेगळे फेस पॅक लावा, त्याने देखील तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. सो जसं मी सांगितलं, बटाटा नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि जेव्हा पण तुम्ही डार्क सर्कल्स रेमेडी करता तेव्हा त्याच्यामध्ये बटाटा जरूर वापरता. सो स्किन ब्राईटनिंगसाठी बटाटा खूप महत्त्वाचा आहे आणि लिकराईज पावडर देखील तितकीच महत्त्वाची आहे. सो हा जो एक फेस पॅक आहे तो परिपूर्ण असा फेस पॅक आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली कोणत्याही सनटॅनमध्ये किंवा कोणत्याही, जेव्हा पण तुमचा चेहरा काळा पडलेला आहे, डल झालेली आहे स्किन, तर हा फेस पॅक जरूर वापरा. खूप सुंदर असा हा फेस पॅक आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी हळद देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. सो हे देखील मी पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगते की चेहरा थोडासा चोळून मग धुवा, कारण की तो जो फेस पॅक आहे तो छान चेहऱ्यामध्ये आणखीन ॲब्सॉर्ब होतो आणि त्याचे फायदे आपल्याला भेटतात. सो धुताना मी याला छानपैकी रब करून धुते आणि त्याच्यानंतर चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. सो इथे देखील तुम्ही इन्स्टंट रिझल्ट बघू शकताय. चेहरा आणखीन थोडासा उजळ झालेला आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली हा फेस पॅक घरी ट्राय करून बघा. आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या फेस पॅककडे आणि हा देखील अतिशय सोपा आहे. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे बेसन. नंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद देखील घालायची आहे. सो हे जे टोमॅटो आहे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे आणि त्याचा ज्यूस करून घेतलेला आहे. बघितलं तुम्ही, इतका ज्यूस आपला निघालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, एकदम थोडीशी. आणि या तिघांनाही छान पद्धतीने मिक्स करून घ्या. आता या सर्वांना छान पद्धतीने मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर अगेन मी ब्रशच्या मदतीने हा फेस पॅक लावून घेत आहे. तुम्ही जर ब्रश नसेल तर बोटाच्या मदतीने देखील सर्व फेस पॅक लावू शकता. तर हा फेस पॅक चेहऱ्याला, गळ्याला व्यवस्थित लावून घ्या आणि हा देखील आपल्याला 10 मिनिटं ठेवायचा आहे. आता टोमॅटो तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अगेन सनटॅन रिमूव्ह करायला बेस्ट आहे. सो मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, जर तुम्हाला चेहऱ्याचा काळवटपणा घालवायचा असेल तर टोमॅटो, बटाटा, कॉफी या गोष्टी नक्की वापरा. याच्याने तुम्हाला खूप बेनिफिट होईल. टर्मरिक सर्वांना माहिती आहे, टर्मरिक आपण मोस्टली वापरतो, पण त्याच्याऐवजी जर तुम्ही हा बटाट्याचा ज्यूस किंवा टोमॅटोचा ज्यूस वापरला तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. तर टोमॅटो याच्यामध्ये आपण घातलेला आहे. त्याच्यानंतर बेसन जे तुमच्या स्किनला क्लीन करायला आणि तुमची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह करायला खूप जास्त हेल्प करतं. त्याच्यामुळे बेसन आणि थोडीशी हळद जी अँटीसेप्टिक आहे, ॲक्ने पिंपल्सपासून पण वाचवते आणि येस, थोडासा चेहरा उजळ करण्यासाठी पण मदत करते. त्याच्यामुळे याच्यामध्ये हळद देखील मी टाकलेली आहे. सो छान, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले आहेत आणि सर्व इझिली अवेलेबल असतात घरामध्ये. त्याच्यामुळे अशा गोष्टी वापरून तुम्ही तुमचं सनटॅन घरीच रिमूव्ह करू शकता आणि चेहरा उजळ करू शकता. सो इथे मी चेहरा धुवून आलेली आहे 10 मिनिटांनंतर छान रब करून, आणि तुम्ही इमिजिएटली पुन्हा डिफरन्स बघू शकताय. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे फेस पॅक नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.